भारतीय युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही. उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील तरुणांची माफी मागावी. पूर्वेश सरनाईक यांची मागणी. काल रात्री उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील तरुण भरकटलेला आणि मंद आहे असं ट्विट केले. हे ट्विट म्हणजे देशातील तरुणांचा अपमान आहे. याबद्दल संजय राऊत यांनी तरुणांची माफी मागावी अशी मागणी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे. भारताचा युवक हा भरकटलेला नाही आणि मंदही नाही. सन्माननीय संजय राऊत हे भरकटलेले आणि मंद आहेत. त्यांच्या पक्षातील युवा नेत्यांवरील राग आणि दोष आहेत म्हणून संपूर्ण देशाच्या युवकांवर ते अपमान करत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवत देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी युवक योगदान देत आहेत. संजय राऊत यांनी नेहमी टीका करण्याची सवय झाली आहे. त्यांच्या पक्षातील युवा नेते भरकटलेले आणि मंद आहेत म्हणून संजय राऊत यांनी असं ट्विट केलं असावं. त्यांच्या अंतर्गत वादाच्या परिणामामुळे ते असे वक्तव्य करत आहेत असा आरोपही सरनाईक यांनी केलाय. देशाची आणि महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आज येथे युवक एकत्र आले आहेत. एकनाथ शिंदे आणि युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी हे युवक येणाऱ्या काळातही निश्चितच चांगलं काम करत राहतील असा आपल्याला विश्वास असल्याचंही पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल संपूर्ण देशातील तरुणांची त्यांनी माफी मागावी, अन्यथा युवासेना शिवसेना स्टाईलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात याबाबत आंदोलन उभारेल असा इशारा युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिलाय. तसंच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं. काल रात्रीच उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केला होता आणि त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी भारताचा प्रत्येक युवक हा भरकटलेला आहे, मंद झालेला आहे अशी टीका त्यांनी भारताच्या युवकांवर केलेली आहे. मी खऱ्या अर्थानं आपल्याला सांगतो, भारताचा युवक हा भरकटलेला नाहीये किंवा भारताचा युवक हा मंद नाही, तर सन्माननीय संजयजी राऊत हे भरकटलेले आहेत, हे मंद आहेत आणि कदाचित त्यांच्या पक्षाच्या युवा नेत्यांवरचा जो राग आहे किंवा जो दोष आहे ते संपूर्ण महाराष्ट्राच्या युवकांवर किंवा देशाच्या युवकांवर ते आरोप करतायत. मी संजय राऊतांना एवढंच सांगू इच्छितो की आज भारत देश हा देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांवर, यांच्या नेतृत्वावर चालणारा हा युवक आहे आणि भारत देश हा प्रगतीच्या पथावर चालणारा एक देश म्हणून आज आपल्या देशाची ही ओळख झालेली आहे. त्यामुळे युवकांवर टीका करणे, कधी महिलांवर टीका करणे, देशाच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करणे, विकासावर टीका करणे हे संजय राऊतांची सवय झालेली आहे. त्यामुळे आज युवा सेना म्हणून आपण पाहू शकता की ही उपस्थित असलेली जी आमची युवा सेना आहे ही काय मंद नाही, ही भरकटलेली युवक नाहीयेत. ही युवक देशाची सेवा करण्यासाठी पुढे आलेली आमची युवक आहेत. महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी ही युवक पुढे आलेले आहेत आणि निश्चितपणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी हे सर्व युवक हे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चांगलं काम करत राहणार, हे आज मला आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे.